तांबड्या स्वेटरवाला तुझ्या मागचा हा सेमी का मराठी सेमी मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस मिल्क हा हा सरळ बस एकदा पहिली ते 9वी पहिली ते 10वी बैठे बैठे सावधान सब रिलॅक्स सब रिलॅक्स सब आणि आता 2 मिनिटं सावधान राहायचं फक्त बाकीचे कोणी बोलणार नाही पहिली ते 9वी बोलेल आता पहिली ते 10वी ए सावधान बस सावधान 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 म्हणजे त्याच्या मांडीवर बसवतो ए ए बैठे बैठे सावधान पहिली ते 9वी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला बोला पटकन ज्ञानदेव नाही ज्ञानेश्वर हा पुढे टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही तारला आपल्या कीर्तनापासून काही अंतरावर शंकराचा एक अवतार आहे इथून 5 किलोमीटर ज्योतिबा ए पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं रे झिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे आवाज कमी येतोय कोण आहे ती ए आरची करेक्ट आणि तो पोऱ्या कोण आहे करेक्ट ए आणि आता ते आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे पुष्पा आणि ते वाक्य काय ते झुकेगा नाही करेक्ट आणि आता एक नवीन आलंय ना आली झुमकेवाली करेक्ट आवाज कमी येतोय सगळ्यांना आवाज गेला पाहिजे आता नवीन एक आलं ना आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि हा सूर्यन हा तरी लोकांना इंद्रिकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली ही खिल्ली नाही ही वस्तुस्थिती आहे ए पोरानं मी बोलतोय खरंय का खोटंय खरंय आता 1ली ते 4थीचे बोट वर करा 1ली ते 4थी 1ली ते 4थी बस हा तुला मागून कळलं काय तू 3रीला हा आता 1ली ते 4थी ज्यांनी उत्तर द्यायचं बाकीचे कोणी बोलणार नाही हात खाली करा ए मुलांना एक तक्रार आहे इकडं बघ ती टोपी काढ स्वेटर खाली कर कानाचं ए 1ली ते 4थी एक तक्रार आहे उत्तर तुम्ही द्यायचंय काय तक्रार आहे काय अरे जोरात बोला ए काय तक्रार मुलाची आहे ती कुणाबद्दल असेल रे मुलाची तक्रार पालकाबरोबर करेक्ट आणि एक तक्रार मुलीची आहे ती कुणाबद्दल असेल रे कुणाबद्दल मुलाबद्दल करेक्ट कुणाची तक्रार आहे हे इकडे लक्ष दे कुणाची तक्रार आहे आणि जोरात बोला ना मुलाची कुणाबद्दल आहे मुलीची कुणाबद्दल आहे अरे तक्रार कोणची आहे मुलीची कुणाबद्दल असेल
करेक्ट, मुलाबद्दल. आणि मुलीचं असं म्हणणं आहे त्याने मला फुस लावली. कुणी? मुलाने फुस लावून पळवले आणि लग्नाचे आमिष दाखवले. ए तू बियाड आहे का रे? ए आम्ही दे फटका ठेवण्या गरज. आम्हीच दाखवले अशी कुणाची तक्रार आहे? कुणाची? मुलीची. कुणाबद्दल? मुलाबद्दल. आता निवांत उत्तर द्या 2 मिनिटं. गाडीवर बसला तो कोण आहे? मुलगा आहे. गाडी चालवतो कोण? मुलगा. पाठीमागं बसली ती कोण आहे? मुली. आता निवांत उत्तर द्या. ती बसली का त्याने बसवली? ती बसली. करेक्ट. आता हे जर मी बोललो असतो तर माझा तुम्ही गेमच केला असता. इंदुरीकर मुलींना खाली जाऊन बोलले. आता यांचं काय करायचं बोला. गाडीवर बसली ती पोरगी, गाडी चालवतो तो पोरगा. कोणी बसवली? ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. बर, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. करेक्ट. बर, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस. एवढीच तुला आलता काय एखादा? नाही, हे कळण्यासाठी ज्ञानच यावं लागेल. आणि माझे गुरु माझे गुरु फटका द्यायचे. तू म्हणतो हालचाल केली का फटका? माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत. त्यांनी मला अनुग्रह दिला म्हणून बाप रखमा दे गुरु. आता मला लग्न न करता 4 मुलं झाली. तुम्हाला डोकंच खाजावं लागेल. त्याशिवाय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कीर्तनातले वाक्य एकदम बारीक आहे. पहिला मुलगा मला लग्न न करता झाला. ज्ञानराज माझी योगेश माऊली साधकाचा. पर्या लई तकलीफ दिली या पोरेने रे. जा बरं, त्याला जायचं त्यांना. तू उठ रे, उठती धुंड सरळ. विठाला 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 ज्ञानराज माशी गेलं बोंबल. योगेशी माऊली साधकाचा ज्ञानाबाई माशी अनाथाची आणि वेदशास्त्र देती वाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृता लवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आता प्रश्न अभंगातला शिल्लक राहिलाय. ज्ञानोबरायचं लग्न झालं नाही तरी संसार सुफल झाला कसा? त्याचं उत्तर आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. गायक, वादक, पखवादे, इनेकरी, चोपदार, महाराज, बायका 2च पाहिजे. ज्यांना एक असेल त्यांनी प्रयत्न करा, पण बायका 2च पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या सांगितलं कीर्तन आपल्याला किचकट राहतं. ऐका कोणत्या 2 पाहिजे. चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको वंश वाढवण्यासाठी आहे, ग्रस्त आश्रम चालवण्यासाठी आहे. ह्या जीवाला
84च्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. झालं पाहिजे ना, म्हणजे बायका 2 पाहिजे, जमले एक मुक्ती. आणि दुसरं एक मुद्दा पाहिजे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग झालं पाहिजे. आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मेली पाहिजे. आता ऐका, माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर गण ठोकून जगण्यात मजा नाही. नाही नाही नाही, उगाच कोणीकडे खाजवीन तिकडेच गण लावायचा. उपवास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. माझी माया नावाची म्हातारी मेली आणि मी ज्ञानदेव नावाचा मुलगा मला झाला आणि मी निवृत्तीचा आहे हा मला अनुभव आला. त्या दिवशी माझं काय झालं, आजी संसार सुफला झाला गे माये, आजी संसार सुफला झाला गे माये, आजी संसार सुफला झाला गे संसार सुफला झाला गे माये, आज संसार सुफला झाला गे माये, आज संसार सुफला झाला गे माये. देखिए पाया विठोबाचे, 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 देखिए ओ मदा भावा, तो मदा भावा, तो मदा भावा, तो मदा आजी संसार सुफल झाला गे कियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे, आजी संसार सुफल झाला गे माये, देखियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे, देखियले पाया विठोबाचे. माऊलीचे अभंग म्हणले का थोडं किचकट काम राहत. आणि आता 80% नाही 90% कीर्तनकार माऊलीच्या अभंगाला डोकं लावीत नाही. आता अभंग ठरव झाले क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. आपुला तो एक देव करून घ्यावा, ती एक भूमंडळी. पण कीर्तनकारांनी आता अभ्यास करायचं सोडून दिलं, पखवाद्यांनी रियाज करायचं सोडून दिलं. कीर्तनकार पुस्तक उचकीत नाही, अर्धा तास रोज पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो. नाही 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 नाही, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते पत्ते सांभाळ. ही अशी बोगसगिरी चालत. आता आम्ही गोत्यात कशामुळे येतो खरं बोलतो, पण माना नाही तर नका मानू, आमच्या कीर्तनामुळे निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला तुम्हाला 20 लाख रुपये लागले असते आणि गप बसवायला 500 पोलीस लागले असते. मग मलाच आता तुमच्या गावानं 2-3 लाख द्यायला काय हरकत. आणि इंदुरीकरचा बोबाटा केलाय लोकांनी, बा इंदुरीकर लय पैसे घेतो. मग नंतरची बाब मला दाबून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मला मी माझी 50 वर्ष 30 वर्ष झाली, मला आता 31 वर्ष लागलं महाराज झाल्याला.
माझी पैशाला कधी तक्रार नसते, पण महाबोभाटा करून दिला. आणि मग नंतर बाबा तयार झाले, एवढे पोत गेले. मी तसाच राहिलो. मी अजून वड्यालाच खेकडं धरतो. फक्त कीर्तन जास्त करतो, बाकी कीर्तनालाही जास्त करतो. कीर्तन माझ्या इतकी कीर्तन नाही केली कोणी. एका जन्मात 3 जन्मात होणार नाही. 3 जन्मात मी 80चाच महिना काढतो. 80 85 रूट सापडला तर 90. मी काही सीझन मधला बुवा नाही, हलक्या हाती 3. आता पहिलं कीर्तन सुरू झालं तेव्हा पाणी पिलो, अजून पाणी सुद्धा नाही पिलो. मी 3 कीर्तन होईपर्यंत पाणी पित नाही. 3 ते 6, 6 ते 8, 9 ते 11 डायरेक्ट मध्ये पाणीच नाही. आम्ही अशीच जाणार, पण आमची कीर्तनं थोडीशी झोमतात, पण काळाची गरज. आणि आपल्या माणसाला आपण का बोलू नये? महिला मंडळ राग येतो लोकांना, वा मुलीला बोलतो, का बोलू नये? आज बापावर जर फाशीच घ्यायची वेळ आली तर का बोलू नये? आज मुलीसाठी बापानं काय केलंय, ज्याला मुलगी आहे त्याला माहित असतं, बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. बाकीच्यांना काय माहिती, आईवर कादंबऱ्या केल्या आणि कथा केल्या म्हणजे काय बाई कळते काय? हा, मुलगी 10वीला गेल्यापासून बापाचा हिशोब चालू राहतो. असं करू, तसं करू, घर चांगलं पाहू, सुखी झाली पाहिजे, पैसे जाऊ देऊ, थोडी 10-5 गुंठे इकडे तिकडे करू, पण झालं पाहिजे. का हो असं का म्हणता? अहो उद्या मी गेल्यावर तिला कोण आहे? काय विचार आहे का काय? हा विचार पायाजवळचा नाहीये. माझी मुलं अशी आहेत, उद्या जर मुलीने बहिणीला नाही पाहिलं तर माझी मुलगी वनवासात पडेल ना. मग पैसे गेले तरी चालतील, पण माझ्या मुलीचं चांगलंच करायचं हे स्वप्न कोणाचं आहे? हा महाराज. आणि ते गावांमध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. सध्या दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे. बरं, दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही. बोलला तो सकाळी दिसणार नाही. हा, दारूवर शब्द बोलायचा नाही, धर्मावर तर उच्चारच करायचा नाही. दाबून मारलं ह्या लोकांना दाबून. हा, नाही तर 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात गावात, प्रत्येक गावात. काय मत आहे तुमचं? 90% पोरं पुरी देण्याच्या लायकच राहिले नाही. एवढे तुम्हाला वाईट वाटल, पौष महिना आहे, महिला मंडळ वाईट का वाटेल? वाईट वाटेल तुम्हाला, गावातल्या लोकांनाही वाटेल, बोलू नका परत मला. पण या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. बाप गेला, बाप शिवंत, मुलगा गेला. इतके खाली वागत तुम्ही, इतके खाली. अरे 25-26 वर्षाच्या पोराने मरावा आणि 60 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा कोणता न्याय? कोणता न्याय? 18 ते 22 वर्षाच्या पोरांनी क्वाटरी पिऊन मरायचं आणि 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं, हा कोणता न्याय? कोणता न्याय? अरे ह्या 4 वर्षामध्ये महाराज, जर महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाची पोरं उडी आणतात. उड्या काय माहित हो त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली? आणि काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? का घालतात आई सांग? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना